हो. आता ही पोएम आपल्याला काय म्हणायची आहे? ठीक आहे. त्याच्या बाजूला अर्थ दिलेले आहे, उच्चार त्याचे काय आहे? 5 fluffy little robins, 5 fluffy little robins, look up at the sky. म्हणजे याचं काय होईल उच्चार? 5. याचा काय होईल उच्चार? फ्लफी लिटिल रॉबिन. ठीक आहे, कळलं आता? हे असं हे आता पुन्हा म्हणा 5 फ्लफी लिटिल रॉबिन, 5 फ्लफी लिटिल रॉबिन, लुक अप ॲट द स्काय, लुक अप ॲट द स्काय. It was time to live the next. It was time to live the next. आताची वेळ कोणती होती? लिव्ह म्हणजे सोडणे, घरट सोडायची होती. नेक्स्ट म्हणजे घरटे, NEXT. नेक्स्ट म्हणजे घरटे, बोट ठेवा त्याच्यावर. And find out how to fly. And find out how to fly. आणि ते फाइंड करू लागले, पाहू लागले की कसं फ्लाय करायचं आहे ते. कळलं? मग आता पहिलं कडवं आपल्या लक्षात आलं. 5 little fluffy, 5 fluffy little robins, 5 fluffy little robins, look up at the sky, look up at the sky. It was time to next, it was time to next, and find how to fly, and find how to fly. झालं पहिलं कडवं. नेक्स्ट आता पहिल्या कडव्यात जे शब्द आले आहे, पहिला शब्द कोणता आलाय? FIVE. 5 म्हणजे 5. फ्लफी म्हणजे FLUFFY. फ्लफी म्हणजे नरम. वेळी सांगितलं नरम. काय सांगितलं? फ्लफी म्हणजे जसं केक नाही राहत का, असं आपला की असं होतं केक, त्याला फ्लफी म्हणतात. अजून काय येते फ्लफी मध्ये? नाही, फ्लफी म्हणजे कोणता पदार्थ येतो असा? स्पंज. स्पंज पाहिला का? स्पंज जेव्हा आपण सोफा वगैरे बनवते आपल्या घरी, इडली पण फ्लफी असते, ढोकळा पण फ्लफी असतो. त्याला म्हणतात फ्लफी म्हणजे नरम, जाळीदार, असं आपण त्याला म्हणू शकतो. तू अशी अशी फिरू शकते व्हिडिओ वर. इट वॉज टाइम. आता बघा पुढचं रॉबिन्स. रॉबिन्स म्हणजे या पक्ष्यांचं नाव आहे. काय आहे? रॉबिन्स. पक्ष्यांचे नाव आहे रॉबिन्स. आणि लिटिल म्हणजे लहान. मग 5 फ्लफी म्हणजे एकदम मऊ मऊ. पाहिलंय ना कोंबडीची पिल्ले कसे राहतात? मऊ मऊ, हाताला असे मऊ मऊ लागतात. तर 5 फ्लफी म्हणजे मऊ. लिटिल रॉबिन्स छोटे रॉबिन्स. हाऊ टू फ्लाय म्हणजे कसं उडायचं हे शिकण्यासाठी लुक ॲट द स्काय. ते बाहेर लागले. स्काय म्हणजे आभाळाकडे पाहायला लागले की आता आपण आपल्या घरट्यात आहोत. छोटे छोटे पक्षी होते, हे घरट्यात होते आपल्या बसून. आई बाबा त्यांचे गेले कामाला, पण यांना वाटलं की आपण कसं उडायचं. ते उडण्यासाठी काय केलं त्यांनी? आभाळाकडे पाहिलं आणि त्यांना पंख फुटले होते. आता कसं उडायचं? इट वॉज टाइम अ लिव्ह द नेक्स्ट. आता कोणती वेळ आली होती त्यांच्यावर? इट वॉज टाइम. टाइम म्हणजे वेळ. टू लिव्ह. लिव्ह म्हणजे सोडणे. द नेक्स्ट. नेक्स्ट म्हणजे घरटे. घरटे सोडायची वेळ आली होती. म्हणजे घरटे सोडून देण्याची वेळ आली होती. तर घरटे कसं सोडून देईल ते? घरटे कसं सोडणार? उडून. कसं सोडणार? उडून. अँड फाइंड आउट हाऊ टू फ्लाय.
आणि शोधू लागले किंवा स्वतःमध्ये एक आत्मविश्वास जागृत करू लागले की आपण कसं उडू कसं उडू कसं उडू कसं उडू. ठीक आहे, हे झाला पहिला कडव्याचा अर्थ. कळली सगळ्यांना? आता हे माझ्यासोबत एकदा जोरात म्हणा. पुन्हा आता मी न सांगता मला पण पहिलं कळू